म्हटलं जातं, कुबेराच्या साथीने, लक्ष्मीच्या पावलाने, सुखाच्या राशीने, लक्ष दिव्यांच्या साक्षीने येवो मंगल दीपावली आपल्या घरी. या दिवसासाठीच आपण सर्वजण घराची पूर्ण स्वच्छता करत असतो, कोपरा कोपरा साफ करत असतो आणि या स्वच्छतेनेच दिवाळीची सुरुवात होत असते. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण इतक्या वर्षांपासून ही स्वच्छता करत आहोत, दिव्यांच्या प्रकाशाने घराला उजळून टाकत आहोत, तरी सुद्धा घरामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे असं आपल्याला वाटतंय का? लक्ष्मी म्हणजे केवळ धन किंवा संपत्ती नाही. लक्ष्मी म्हणजे सद्गुणी, सुलक्षणी आणि शांती, पवित्रता, सुख या सगळ्या गोष्टींचं संमिश्रण म्हणजे श्रीलक्ष्मी. आज समाजामध्ये दुःख, दारिद्र्य, चिंता या सगळ्या गोष्टींचा अंधार मात्र कायम दिसत आहे. या लक्ष्मी देवीला म्हणजेच या इष्ट देवीला आपण प्रसन्न करायचं आहे, हिची रुष्टता मिटवायची आहे, तर त्यासाठी आवश्यक आहे आपण स्वतःची आत्मज्योती प्रज्वलित करून, अंतर्मनाची स्वच्छता करून, तिच्या सद्गुणांचं आव्हान आपल्या अंगी करणं. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण सद्गुणांचा, सुलक्षणांचा अंगीकार करू, स्वतः लक्ष्मी स्वरूपा घडू, तेव्हा खऱ्या अर्थाने स्थूल धन, संपत्ती आणि त्याबरोबर आरोग्यही आपल्या घरी दारी येऊ शकेल. म्हणजेच संपत्ती, वैभव लाभही होईल आणि आरोग्य लाभही होईल. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एक श्लोक म्हणण्याची प्रथा आहे आणि ते श्लोक म्हणजे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनशंती दीपक ज्योती नमस्तुते. म्हणजेच ज्या वेळेस आपण स्वतःच्या अंतर आत्म्याची ज्योती प्रज्वलित करू, त्या आधारे आपल्यामधील शत्रुबुद्धी किंवा नकारात्मक विचारांचा अंधार संपून जाईल आणि आपल्याला आरोग्य, धनसंपत्तीचा लाभ होईल आणि या प्रकाशाने आपलं जीवन प्रज्वलित होईल.